हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक कोड विथ एन एस. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज लो लेवल लँग्वेज पाहिलं, त्याचे डिसएडव्हान्टेजेस पाहिलो. ते ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला दुसरी लँग्वेज इन्व्हेन्शन केली, ती म्हणजे मिड लेवल लँग्वेज. ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर चॅनलवर नवीन असाल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तसेच आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण SQL ची पण सिरीज स्टार्ट केलेली आहे व आपण लवकरच आपल्या वेबटेकची पण सिरीज स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे सर्व काही आपण कंप्लीट करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कोडिंगसाठी मदत होईल. नोट्स वगैरे तुम्हाला पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तुम्हाला डायरेक्ट नोट्सची PDF जी आहे ती भेटून जाईल. मिड लेवल लँग्वेज, आता आपण काय पाहिलं होतं? लो लेवल लँग्वेज म्हणजे काय? रिव्हिजन करूयात आपण एक वेळेस. व्हॉट इज लो लेवल लँग्वेज? मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. तुम्ही व्हिडिओ थोडासा पॉज करा आणि आठवण्याचा प्रयत्न करा की बाबा, खरंच बाबा मला किती आठवतं. तुम्ही लेक्चर आता बघितला असाल किंवा काल बघितला असाल किंवा 2 दिवस आधी बघितला असाल, पण ते आठवण्याचा प्रयत्न करा. कारण हे जे रिव्हिजन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि आठवण्याचा प्रयत्न करा. तसं तर मी सांगणारच आहे, तरी तुम्ही स्वतःहून आठवण्याचा प्रयत्न करा. पहा तुम्हाला किती आठवतं, काय होतं. ठीक आहे. तर व्हॉट इज लो लेवल लँग्वेज? लो लेवल लँग्वेज इट इज नथिंग बट मशीन अंडरस्टँडेबल लँग्वेज. It is a binary language. Second point. Third point, it is in zeros and ones. ठीक आहे. आणि जर कोणी विचारलं तर म्हणजे गरज काय होती मिड लेवल लँग्वेजला इन्व्हेन्शन करण्याची लो लेवल लँग्वेज असताना? तर त्याचे ड्रॉबॅक्स सांगायचं, डिसएडव्हान्टेजेस सांगायचं, जे की लो लेवल लँग्वेजला कन्व्हर्ट करण्यामध्ये हे थोडंसं अवघड जात होतं किंवा टाइम जास्त लागत होता. इट टेक्स मोर टाइम टू कन्व्हर्टिंग कोड इनटू द बायनरी कोड. ओके, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स इनटू द बायनरी कोड. ठीक आहे. मग आता त्याच्यामुळं ते ओव्हरकम दिस ड्रॉबॅक्स वी इन्व्हेंटेड द मिड लेवल लँग्वेज. ठीक आहे. असं थोडक्यात तुम्ही जर सांगितलं तर ते व्यवस्थित होऊन जाईल. तर चला बाबा, व्हॉट इज मिड लेवल लँग्वेज? सर आम्हाला लो लेवल लँग्वेज एकदम भारी समजलं सर, तुम्ही छान शिकवता. तर आता मग आपण पुढचं पाहूयात मित्रांनो, मिड लेवल लँग्वेज. इन द मिड लेवल लँग्वेज, first time they come with an idea of introducing translatory and some words which are having predefined meaning or predefined tasks, which are known as mnemonics or mnemonics code. mnemonics code म्हणजे काय? पहा, आता पहिल्यांदा सुरू त्यांच्या म्हणजे जेणे काही इंट्रोड्यूस केलं, त्यांच्या दिमागात काय आलं, केम होती अन आयडिया. ते काय करायचे, एक ट्रान्सलेटरी. आता पहा, मेन मेन म्हणजे ड्रॉबॅक्स काय आहे त्याचा लो लेवल लँग्वेजचा, की ते ट्रान्सलेट करण्यामध्ये जास्त टाइम जातं. पहा इथं आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. एक मिनिट. हा, कन्व्हर्टिंग दिस इन्स्ट्रक्शन्स इंटू झिरोज अँड वन इज अ डिफिकल्ट जॉब फॉर अ प्रोग्रामर. म्हणजे ते कन्वर्ट करण्यासाठी डिफिकल्टी येत होती आणि त्याच्यातच आपला सगळा काही टाइम जात होता. मग त्यांनी काय इन्व्हेन्शन केले, ते कन्वर्ट करण्यासाठीच आपण एखादी कन्व्हर्टर केलं तर, की जे की प्रीडिफाईन्ड असेल. म्हणजे आपण त्याला 9 दिलं तर 9चा काय होता कोड, 100001. पहा इथं मी तुम्हाला सर्व काही सांगितलेलं होतं, 1001, 1001 9. आता तुम्ही जर 9 दिलात तर ते डायरेक्टली 1001 दिलं पाहिजे. असं काहीतरी जर इन्व्हेन्शन केलं तर आपला टाइम वाचेल आणि वेळ पण वाचेल. असं त्यांच्या डोक्यामध्ये आलं आणि त्यांनी काही निमोनिक्स तयार केले. ते कोणते कोणते आहेत? मूव्ह, ऍड, सब, मल आणि एक्सेट्रा. आता हे काय आहेत आपण जाणून घेऊया. चला. In this language, we are used translator to convert mid-level language into low-level language, which is low-level language is the machine understandable instructions, and the name of the translator is assembler. पहा,
मी काय आत्ता काय म्हणलो मी ते जो कन्व्हर्टिंग साठी जो टाइम लागत होता त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, एक असेंबलर नावाचं ट्रान्सलेटर त्यांनी इन्व्हेन्शन केलं, जे की मिड लेवल लँग्वेज म्हणजे आपण जी लँग्वेज देणार आहोत त्या लँग्वेजला लो लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करेल. ठीक आहे. आता असेंबलर म्हणजे काय पहा, जाणून घेऊयात. असेंबलर इज अ ट्रान्सलेटर सॉफ्टवेअर विच वी कॅन अंडरस्टँड द mnemonics mid level language instruction, and it can convert that low level language instructions into assembly level language used in microprocessors and microcontrollers. ठीक आहे. काहीच कळालं नाही सर, काहीच कळालं नाही. ठीक आहे, परत सांगतो. म्हणजे काय, जी आपली जी लो लेवल लँग्वेज होती ती काय करणार आहे, असं आता असेंबलर काय करणार आहे, आपल्या लो लेवल लँग्वेज ला कन्वर्ट करण्याचं म्हणजे कन्वर्ट करून देण्याचं काम करणार आहे. आपण जी लँग्वेज देणार आहोत त्याला ते कन्वर्ट करून लो लेवल लँग्वेज मध्ये करणार आहे. हे पहा इथं डायग्राम नुसार तुम्हाला कळून जाईल. इथं जो आहे ते आपली नॉर्मल लँग्वेज आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं असेंबलर आला. असेंबलर काय करेल, त्याला झिरोज आणि वन्स मध्ये कन्वर्ट करेल, जे की मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलरला कळेल कळेल झिरोज आणि वन्स मध्ये कन्वर्ट केलं आणि ते सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स आपण मशीनला देऊ शकतो. हे सर्व करण्याचं काम कोण करणार आहे, असेंबलर करणार आहे. तर हे इन्व्हेन्शन केलं जे की मिड लेवल लँग्वेज मध्ये. ठीक आहे. तर डिसएडव्हान्टेजेस पहा, डिसएडव्हान्टेजेस काय काय येणार आहेत. वी हॅव सम सेट ऑफ प्रीडिफाईन्ड वर्ड्स विच कॅन बी युज्ड, बट apart from that words whatever the logic we can to perform, we have to write the logic ourselves using low level language. पहिलं डिसएडव्हान्टेजेस, मेन डिसएडव्हान्टेजेस काय आहे. ठीक आहे बाबा, असेंबलर तुम्ही इन्व्हेन्शन केलं, पण असेंबलर मध्ये पण जे तुम्ही इन्व्हेन्शन केलं होतं ते एक स्पेसिफिक सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स ते कन्वर्ट करू शकत होतं. म्हणजे तुम्ही सगळ्याच त्याला लँग्वेजेस दिलात, सगळेच इन्स्ट्रक्शन दिलात, किंवा तुम्ही समजा ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन दिलात, ते फक्त तेवढंच करू शकत होतं. बाकीचं करू शकत नव्हतं. मग त्याचं जे डिसएडव्हान्टेजेस होऊ लागलं आणि मग प्रोग्रामर म्हणला की आम्हाला बाकीचं काही द्यायचं, समजा ग्रेटेस्ट ऑफ टू नंबर्स किंवा पर्सन इज एलिजिबल फॉर वोटिंग असं काही द्यायचं आहे सर आम्हाला. तर त्याच्यासाठी प्रोग्रामरला काय करावं लागेल, स्वतःहून झिरोज आणि वन्स मध्ये कन्वर्ट करून, जसं लो लेवल लँग्वेज मध्ये आपण करत होतो तसं ते करावं लागत होतं. त्याच्यामुळं हे त्याचा पहिला डिसएडव्हान्टेजेस झाला. ठीक आहे. असेंब्ली लेवल लँग्वेज डज नॉट हॅव डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स अँड लूपिंग स्टेटमेंट विच इज युज्ड टू डेव्हलप अ सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी लूपिंग स्टेटमेंट आणि डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स हे लागतात. हे आपण सर्व काही शिकणार आहोत पुढं. खूप सोपं आहे, खूप इझी आहे. फक्त तुम्ही स्टार्टिंग पासून जर लेक्चर केलात तर तुम्हाला सर्व काही इझी वेने समजून जाईल. आणि लेक्चर पण आपले असं नाही की 2-2 तास, अर्ध्या-अर्ध्या तासाचे आहेत. नाही, एक कॉन्सेप्ट एका लेक्चरमध्ये. आता पहिल्यांदा सुरू इंट्रोडक्शन, 7 ते 8 मिनिटाचा व्हिडिओ. ठीक आहे. त्याच्यानंतर लो लेवल लँग्वेज 7 ते 8 मिनिटाचा व्हिडिओ. त्याच्यानंतर आता हा कोणता आहे, मिड लेवल लँग्वेज, हा पण 8 ते 9 मिनिटाचा व्हिडिओ. अप्रॉक्सिमेटली मॅक्स टू मॅक्स 10 मिनिटाचा व्हिडिओ आपण बनवत आहोत, जेणेकरून तुम्हाला बोर पण होणार नाही आणि सर्व काही कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. तर हे दोन त्याचे डिसएडव्हान्टेजेस होते. म्हणून आता हे डिसएडव्हान्टेजेस ओव्हरकम करण्यासाठी माणसाने काय केला, की हाय लेवल लँग्वेज जी आहे ती लँग्वेज त्याने इन्व्हेन्शन केली. ठीक आहे. तर ती जी लँग्वेज आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा, एसक्यूएल ची जी सिरीज आहे ती आपण चालू केलेली आहे, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर ते पण तुम्ही जाऊन पाहू शकतात. त्याचे पण खूप व्यवस्थित शिकवत आहेत मॅडम. त्याचे पण व्हिडिओ तुम्ही कमेंट्स वगैरे करू शकता. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. थँक्यू.